आरक्षणाच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रीयन गरीब मुसलमानांचा बळी कसा घेतला जातो आहे याची मांडणी विविध पक्षात असलेले नेते करीत नाही, म्हणून मी प्राध्यापक जावेद पाशा मला यावं लागतं। ही मांडणी करत असताना मला राजकीयदृष्ट्या सामाजिक आर्थिकदृष्ट्या नुकसान उचलावं लागतं, पण त्याची पर्वा मी करीत नाही। आयुष्याच्या या वयापर्यंत मी पर्वा केली नाही, पुढेही करणार नाही। मी ज्या फुले शाहू आंबेडकरी विचारधारेतनं येतो तिथं सत्य मांडण्यासाठी मी कचरत नाही आणि कोणत्याही लोभापायी त्याचा विसरही होऊ देत नाही। या महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटलांनी मराठ्यांना सरसकट 27% ओबीसीच्या आरक्षणामध्ये आरक्षण द्यावं अशी भूमिका घेतली आणि 24 ऑक्टोंबरपर्यंत मर्यादा दिली। जर 24 ऑक्टोंबरला आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर 25 ऑक्टोंबरपासून जे आम्ही आंदोलन करू त्याला राज्य शासन जबाबदार असेल, ते सांभाळू शकणार नाही अशी धमकीसुद्धा दिली। एकनाथरावजी शिंदे यांनी त्यांना आश्वासन दिलं की आम्ही मराठा आरक्षण देऊ आणि संपूर्ण यंत्रणा, राजकीय सगळा परिवार त्यामागं लागला। याच्यात मुसलमानांचा बळी कशा घेतला जातो आहे याचं मी उदाहरण आता आपल्यासमोर देतो आहे की ही जाहिरात आहे। मागच्या 3 दिवसापासून लागोपाठ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री सन्माननीय अजित पवार, दुसरे उपमुख्यमंत्री सन्मानजी देवेंद्र फडणवीस आणि वरती सन्माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या फोटोसह ही जाहिरात दिलेली आहे। काय आहे या जाहिरातीमध्ये? या जाहिरातीमध्ये स्पष्टपणे असं सांगितलं गेलेलं आहे, डिक्लेअर केल्या गेलेलं आहे की EWSचं जे आरक्षण आहे ते 85% आम्ही मराठा समाजाला आरक्षित करून टाकलं आहे। EWS हे मराठ्यांसाठी नाही आहे। EWS हे आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेले मुसलमान, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेले ईसाई, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या गरीब हिंदूंच्यासाठी आहे, जे लोक जातीगत आरक्षण प्राप्त करू शकत नाही परंतु आर्थिकदृष्ट्या अत्यंत कमकुवत आहे, अशा लोकांसाठी हे EWSचं 10% आरक्षण होतं। पण ही जाहिरात दिली डायरेक्ट। काय आहे या जाहिरातीमध्ये जरा बघूया। EWS अंतर्गत 10% आरक्षणातून विविध शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये 31,000 विद्यार्थ्यांपैकी 78% मराठा समाजाला प्रवेश देण्यात आला। म्हणजे इथंसुद्धा 78% फॅसिलिटी मराठा समाजाला देण्यात आली। दुसरा, 650 शासकीय सेवेत नियुक्त केल्या गेलेल्या उमेदवारांपैकी 85% मराठ्यांनाच EWSमधून नियुक्ती दिल्या गेली, जाहीर केलेलं आहे। तिसरं, अण्णाभाऊ पाटील आर्थिक विकास महामंडळातून 70,000 विद्यार्थ्यांना 5,160 कोटी रुपयांचं अनुदान दिल्या गेलं, वाटप केल्या गेलं। याच्यातही 80% मराठ्यांनाच दिल्या गेल्याचं जाहीर केलं गेलं आहे। त्यानंतर मराठा आरक्षण कायदा माननीय सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरविल्यामुळे शासकीय सेवेत निवड होऊन नियुक्ती न मिळालेल्या 1,553 उमेदवारांना अधिसंख्य पदावर नियुक्ती देण्यात आली, त्यांना परमनंट करण्यात आलं। याच वेळेस मुस्लिमांना 5% आरक्षण मिळालेलं होतं महाराष्ट्रामध्ये, मराठ्यांना 16% मिळालेलं होतं। मराठ्यांचं आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलं। मुसलमानांचं आरक्षण मुंबई उच्च न्यायालयाने कायद्याच्या चौकटीत असल्याचं जाहीर करून सुद्धा देवेंद्र फडणवीस सरकारने ते कायद्यात रूपांतर होऊ न देता ते रद्दबातल केलं। परंतु मराठा आरक्षण 16% डिक्लेअर झालं आणि सुप्रीम कोर्ट अवैध ठरवण्याच्या काळापर्यंत या कालावधीमध्ये जेवढे मराठा नियुक्त झाले होते या आरक्षणामध्ये 1,553 यांना परमनंट करण्यात आलं। परंतु 5% मुसलमानांचं आरक्षण जाहीर झाल्यानंतर ते रद्दबातल होईपर्यंत जेवढे मुसलमान या 5%मध्ये शासकीय सेवेमध्ये नियुक्त झालेले होते त्यांना काढून फेकण्यात आलं। किती रे हा अन्याय मुसलमानांवरती। जिल्हा परिषदला तुम्हाला सत्ता देण्यासाठी मुसलमानांचं मत, ग्रामपंचायत ते पंचायत समिती ते जिल्हा परिषद मुसलमानांचं मत, विधानसभेत आमदार म्हणून निवडून जाताना मुसलमानांचं मत, आणि लाटताना फक्त आपल्यासाठी लाटून घेतलं आणि गरीब मुसलमानांना फेकून दिलं। गरीब मुसलमान काय डफडं वाजवणार? गरीब मुसलमान काय तुमच्यासाठी बिर्याणीची थाळं सजवणार? अरे गरीब मुसलमानांना डोळे उघडा। मराठा आरक्षणासाठी तुम्ही लंगर लावलात, तुम्ही पाणी वाटप केलात। अरे या EWSमध्ये किमान गरीब मुसलमानांना एक आशा होती की इथं थोडी बहुत त्यांना सवलत होती। ते फॉर्म भरू शकत होते, ते इंटरव्ह्यूला जाऊ शकत होते, एखाद दुसरी नियुक्ती याच्यात मिळत होती। EWSमध्ये शैक्षणिक सवलत्या त्याच्या पदरात काही प्रमाणात का असताना मिळत होते, पण आता संपूर्ण EWSच मराठ्यांना देऊन टाकण्याचं घाट
OBCमध्ये 27मध्ये मिळत नाही का? मग उचला आणि सत्ता आपल्या हाती असल्यामुळे सगळ्याच्या सगळ्या EWSचं आरक्षण मराठ्यांना देऊन टाका, हे त्याचं डिक्लेरेशन आहे. कुठं जाणार माझा गरीब मुसलमान? कुठं जाणार गरीब हिंदू जो जातीगत आरक्षण घेऊ शकत नाही पण EWSमध्ये घेऊ शकत होता? ईसाई महाराष्ट्रातला कुठं जाणार? केवळ सत्ता तुमच्या हाती आहे. सत्तेत तुम्ही बलवत्तर आहात, कारण 80% कारखाने तुमच्याकडे आहे मराठ्यांकडे, 80% शिक्षण संस्था मराठ्यांकडे, कोऑपरेटिव्ह सेक्टर आणि कोऑपरेटिव्हचे मोठाले कारखाने 80% तुमच्याकडे. म्हणून गरीब मुसलमान, गरीब ईसाई आणि या महाराष्ट्रातील गरीब हिंदूंचा असा तुम्ही बळी घेणार की त्यांच्यासाठी काढलेल्या या 10% EWS आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या या आरक्षणाचा सरसकट मराठ्यांना देऊन टाकणार. आम्ही याचा विरोध करतो, कारण हे अन्याय आहे. मी हुसेन दलवाई साहेबांना विनंती करू इच्छितो का आता तुम्ही मुंबईला एक शिक्षण परिषद घेतात मोठ्याल्या इंटेलेक्च्युअल मुसलमानांना घेऊन, आम्ही पाहिली ती जाहिरात. तिथं तुम्ही प्रवचन देणार, तिथं भाषणं देणार की मुसलमानों ने पढ़ना चाहिए और पढ़ते नहीं है इसलिए पिछड़े. अरे तुमच्या नाकाखाली मुसलमानांचं आरक्षण EWSमधलं रद्द केल्या गेलेलं आहे एका प्रकारे. त्या भाजपामध्ये बसलेले मुसलमानांनो, अरे त्या शिवसेना सन्माननीय एकनाथजी शिंदेच्या गुटमध्ये असलेला अल्पसंख्याक विभाग मुसलमानांचा, अरे काय तोंडात कोणता गोळा घेऊन बसलात रे तुम्ही? एवढा मोठा तुमच्या समाजावर अन्याय होत असताना कुणबी अन्याय सहन करत नाही, तेली अन्याय सहन करत नाही, माडी सहन करत नाही, धनगर सहन करत नाही, बौद्ध सहन करत नाही, तुम्ही का बरं सहन करता? एवढी लाचारी की जे काही थोडं बहुत तुमच्यासमोर फेकल्या जातं ते प्राप्त करण्यासाठी, आपल्या व्यवसायासाठी, आपल्या मतलबासाठी 80% गरीब मुसलमानांचा बळी द्यावा. या महाराष्ट्रामध्ये 16% मुसलमान दरिद्री रेषाखाली, 16 लाख मुसलमान दरिद्री रेषाखाली आहेत. या महाराष्ट्रामध्ये जवळपास 12 ते 14 लाख मुसलमान रस्त्यावर धंदा करतात, त्यांना धंद्यासाठी जागा नाही आहे. आणि 19 लाख मुसलमान भूमिहीन आहेत, जे आपल्या मुलांना शिक्षण देऊ शकत नाही. त्यांना कुठंतरी हे EWSमधली आशा होती, तीही आता हिरावून घेतलेली असताना पक्षाचे बॅनर घेतलेले मुसलमान नेते, हो अरे मुसलमान समाजाचा चेहरा आहे म्हणून तुम्ही त्या पक्षामध्ये नेते आहात. फक्त त्या पक्षामध्ये मुसलमानांचे एक गट्टा मतं टाकण्याची सुपारी घेतलेले तुम्ही लोक या आरक्षणावर काहीच बोलत नाही. तुम्ही 5% आरक्षण पुनर्स्थापित करा म्हणून आम्ही आंदोलन करत आहोत, परंतु या EWSमध्ये 85% जर मराठ्यांनाच देणार असाल तर याच्या विरोधात आम्ही कोर्टात जाण्याची तयारी करीत आहोत. अन्यथा या EWSमध्ये लोकसंख्येप्रमाणे गरीब मुसलमानांची, गरीब मराठ्यांची, गरीब हिंदू भावांची आणि गरीब ईसाईंची किंवा गरीब इतरांची जे आर्थिकदृष्ट्या मागास आहे त्यांचा कोटा निश्चित करा, हा एक उपाय आहे. अरे ही जाहिरात म्हणजे शुद्धपणे 10% आरक्षण केवळ मराठ्यांना देऊन टाकल्याची घोषणा आहे. हे अवैध आहे, हे अन्यायकारक आहे, म्हणून बोलावं लागतं. मराठा तुम्ही मोठे भाऊ आहात, तुम्ही कुठेही मुस्लिम आरक्षणाबद्दल बोलत नाही, मुसलमानांना न्याय मिळावं म्हणून कुठेही तुम्ही बोलत नाही, पण मतदानासाठी मुसलमानांचा वापर नीट करून घेता. कुठपर्यंत आम्ही महाराष्ट्रातले गरीब मुसलमान हा अन्याय सहन करावा? नाही. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांवर चालणाऱ्या सगळ्या संघटनांनी मुसलमानांवर होणाऱ्या या अन्यायाच्या विरोधात आवाज उचलली पाहिजे. म्हणून मी प्राध्यापक जावेद पाशा मागच्या अनेक वर्षापासून 5% आरक्षण पुनर्स्थापित करा म्हणून आंदोलन करत आहोत. आता या EWSचा मुद्दासुद्धा आम्हालाच हाती घ्यावं लागेल. मुसलमानांवर अन्याय सहन करू नका, कारण घामानं तुम्ही कमवता सगळं काही. मग आपल्या न्यायासाठी आवाज बुलंद करा, मिंदे होऊ नका. जय फुले शाहू आंबेडकर, जय भारत, जय संविधान, जय महाराष्ट्र. मी प्राध्यापक जावेद पाशा, अध्यक्ष भारतीय मुस्लिम परिषद.